बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये अत्यंत प्रामाणिक काम करणारे आपल्या सोबत आहेत हिरामन भवारसाहेब, ज्यांना अंबरनाथमध्ये आबा म्हणून म्हणतात. आबा, तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये, नमस्कार, जय भीम. तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये अंबरनाथमध्ये आबा म्हणून सगळ्यांना परिचित आहेत आणि तुमचं अंबरनाथमध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीमध्ये मोठं योगदान आहे. परंतु ही काही परिस्थिती पहिली अशी नव्हती. तुमचं गाव, तुमची आई वडील, तुमचं नातेवाईक, तुमचं सर्व, तुमचं बालपण आणि गाव कुठून आहे? 15 जुलै 1947 मध्ये माझा जन्म मुक्काम बहूर, पोस्ट कामसेत, जिल्हा पुणे या ठिकाणी माझा जन्म झाला. त्यावेळेस मी खूप लहान असताना तिथंच माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. आई वडील शहरी ठिकाणी माथाडी कामगार करायचे, माथाडी काम करत असायचे आणि आम्ही दुसरी एक आमची एक आई होती. आमचे वडील म्हणजे पहिली आई, तर तिला काय मुलबाळ वगैरे झाले नाही. त्यानंतर आमच्या वडिलांनी दुसरी आई हे केली आणि तिच्या पुढे आम्ही सगळ्यांनी जन्म घेतला. म्हणजे 5 जण भाऊ आणि 3 जणी बहिणी असं आमचं कुटुंब होतं. त्याच्या 8 मध्ये माझा 6वा नंबर, म्हणजे त्याच्यानंतर माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आणि हे बाकी सगळी फॅमिली सगळे मुंबई शहरी राहायची. आणि दुसरी पहिली जी आई आहे ती आणि माझे वडील आणि आम्ही दोघे भाऊ, आम्ही आमचं गावी असायचं. गावी आपली 1 एकरची जमीन असायची, तिथे वडील शेती वगैरे करायचं आणि वडील म्हणजे गवंडी काम करणारे, त्यावेळेस गवंडी म्हणायचे त्याला. आणि गावामध्ये हे भिंती पडलेल्या चिखलाच्या भिंती वगैरे घालणं वगैरे अशा पद्धतीने वडील काम करत असे. खूप हालाकीची परिस्थिती होती. त्याच्यानंतर वडील कॉन्ट्रॅक्टर म्हणून काही ब्रिटिशच्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस मुकादम म्हणून काम केलेलं आहे आणि खंडाळ्यामध्ये एक 26 नंबरचा बोगदा आहे, तो बोगदा सगळा माझ्या वडिलाच्या हस्ते झालेला आहे. त्यावेळेस वडील बाहेरच असायचे आणि आम्ही आई वगैरे आम्ही घरी असायचे. तर दुसरी आई आपली काहीतरी माळव वगैरे करतात, धंदा करायची, भाजीपाल्याचा. हां. आणि त्याच्यानंतर आई आणि भाऊ हे मुंबईला आले. ते कुठे IIT पोवई, आणि IIT पोवई ते लोक माथाडी कामगार म्हणजे दगड वगैरे मातीचे काम, बिगारी वगैरे सारखं. हां, बिगारी म्हणून ते काम वगैरे करायचे. त्याच्यानंतर आम्ही घरीच असायचे. मग ते कधीतरी महिने 2 महिन्याने आमच्याकडे यायचे, थोडेफार पैसे देऊन मग घरी वगैरे पैसे वगैरे द्यायचे आणि परत मुंबईला यायचे. अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये मी 4थी पर्यंत ज्यावेळेस शिकत होतो, 4थी मध्ये ते इतकं हालाकीचं दिवस होते तर खूपच होते. 4थीचं शिक्षण तुमचं गावातच झालेलं आहे? तुमच्या गावातच झालेलं शिक्षण? माझं 4थीचं शिक्षण तुमच्या गावातच झालेलं आहे ना? आम्ही सांगतो गावीच माझं 4थी पर्यंत, कारण 4थी पर्यंत शाळा आपल्या गावी होती. अच्छा. आणि 4थी पर्यंत तिथं शिक्षण झालं. 1949 मी मुंबईला आलो. 1959 मध्ये मी 4थी मध्ये होतो आणि तिथून परत IIT पोवईला आलो. ज्यावेळेस IIT पोवईला माझे भाऊ आणि आई राहत होती, त्यावेळेस मला इकडे आणल्याच्या नंतर इथं मी 4थी पास झालो. 4थी पास झाल्याच्या नंतर 4थी पर्यंतच इथं पोवईला शाळा होती. आणि त्याच्यानंतर खाली आमचं पोवईच्या खाली एक निवळ डॉक म्हणून आहे, निवळ डॉक कॉलनी. ते निवळ डॉकमध्ये मग 5वीला तिथे शाळेमध्ये गेलो. जेमदम 5वीची शाळा म्हणजे परिस्थितीनुसार, म्हणजे काय फी एवढी काय भरायला लागत होती, पण तेव्हापासून 5वी पर्यंत शिकलो आणि मग घरी
घरी कुणी नसायचे. एक स्टील ग्रेडमध्ये ते बहीण आमची आई वगैरे हे लोक राहायचे. ते आई वगैरे राहायचे नंतर ते काय एक झोपडं होतं आणि त्या झोपड्यामध्ये कुणी नसायचं. ते दिवसभर तिकडे जायचे. तिथं पण ह्या परिस्थितीमुळं माझं शिक्षण सुटलं आणि मी बंद झालो 5वी पासून. अच्छा. 5वी पासून शाळेचा बंद झालो. बंद झाल्याच्या नंतर मग परत आईने एक IIT मध्ये IIT ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथे घरकाम करायला आई सुरुवात केली. घरकाम करायचे वगैरे. घरकाम केल्याच्या नंतर मग हळूहळू आईची तिथे ओळख झाली प्रोफेसरांची याची आणि ती आपली व्यथा सांगायला लागली की बाबा माझी मुलं वगैरे आणि कोणाला तरी कामाला वगैरे लावा वगैरे अशा परिस्थिती आमची व्यथा होती. तेव्हा काय माहिती का मग आईने आमच्या एक भावाला कामाला लावला तिथे IIT मध्ये. त्याचं नाव म्हणजे शांताराम पवार म्हणून. तो एक मिलिंद शांताराम पवार. आता मिलिंद पवार नाही का, मला वाटतं मिलिंद पवारला ओळखता. हा, तर मिलिंद पवारचे वडील शांताराम पवार माझे अच्छा. भाऊ. सख्खे. सख्खे भाऊ. आणि मग त्याला प्रथम तिथे कामाला लावला. हळूहळू मग जे बिगारी काम वगैरे करत होते त्यांना पण एक दोघं तिघांना IIT मध्ये त्यांनी लावून घेतलं. त्याच्यानंतर मी पण लागलो. म्हणजे आम्ही 4 जण IIT मध्ये. 4 भाऊ IIT मध्ये. हा, 4 जण IIT म्हणजे मध्ये. सगळी आईची कृपा. हा, आईची कृपा. आईची कृपा. कारण आईची कृपा असल्यामुळं काय माहितीये का आईला प्रोफेसरला सांगितल्यानंतर त्यांना पण गरिबी परिस्थिती असल्यामुळं आणि त्यावेळेस काय माहितीये परिस्थिती अशी होती की कामाला माणसं नव्हती. हा, त्या काळात फटाफट नोकरी लागायची. हा, फटाफट म्हणजे काय माहितीये का नोकरी लागायची. नोकरी लागल्याच्या नंतर त्याला जन्म पण विचारायचा तुझा जन्म कधी झाला कुठं काय झाला काय. नंतर मग कोर्टाची ऍफिडेव्हिट लोक आणायची. अशा परिस्थितीमध्ये IIT ची होती. म्हणजे 1959. अच्छा. 59ची परिस्थिती. त्याच्यानंतर मग तिथेच आम्ही राहत राहिलो IIT मध्ये. IIT मध्ये मग IITच्या बाहेर राहायला लागलो. म्हणजे झोपडपट्टीमध्ये समोर ते काय समोर आहे ना एरिया. काय समोर झोपडपट्टी आहे ना त्या हा, गेटच्या समोर. त्या झोपडपट्टीमध्ये. अच्छा अच्छा. जी IIT जी आपली माहिती IIT आहे, मला आहे माहिती आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूला ती झोपडपट्टी आहे. बरोबर. हा, ते आंबेडकर नगर. आंबेडकर नंबर 1. बरोबर. आंबेडकर नगर 2. तिथला मी रहिवासी शहरातून तिथली ती सुविधा जी दिली ती मीच उपलब्ध करून दिली. अच्छा. हा, म्हणजे पाणी, बाथरूम मध्ये BMCचे लाईट वगैरे, BMCचे हे बाथरूम वगैरे. त्याच्यानंतर म्हणजे नगरसेवकाला हातात त्यावेळेस त्या काळामध्ये नगरसेवक चित्रंजन शर्मा म्हणून होता आणि तो चित्रंजन शर्मा वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे मिळून सगळी आंबेडकर नगर 2 रहिवासी सेवा संघाचा मी अध्यक्ष होतो. आणि या सुविधा मी सगळ्या कुठल्या साल असेल ते? हा? साल कुठला असेल अंदाजे? काय तुम्ही जे अध्यक्ष होते ते साल कुठला असेल अंदाजे? 80 मध्ये. 80 मध्ये. अच्छा. 80 नाही 70-80 मधून होतो. म्हणजे अशा पद्धतीने होतं. त्याच्यानंतर सगळं ते NX नंबर घरावर मारून घेतलं. नंबर पडला म्हणजे नंबर नाही का हा, बरोबर घराचे नंबर. हा, म्हणजे मी महापालिकेच्या अधिकृत बाबा ऑथराईज करून घेतलं. अनऑथराईज होती सगळी घरं. आणि ती शर्माची जी जागा होती सगळं त्या हिरानंदनी पण त्यांचंच आहे. त्या चित्रंजन शर्माची जागा असल्यामुळं काय माहिती का तो काय माहिती का 5 रुपये भाडे घ्यायचा त्या काळामध्ये 5 रुपये भाडे घ्यायचा आणि त्याचा मेथा असायचा एक मेथा इकडे त्यांना घर दे म्हणून ते आपलं घर 5 रुपये भाडं महिन्याला अशा पद्धतीने बांधून सगळी जागा रिकामी असायची ना. आणि मग आम्ही तिथं झोपडं उभे करायचे. म्हणजे अनेक लोक अशा पद्धतीने ती वसाहत तिथे झालेली आहे. त्याच्यानंतर हळूहळू मग आम्ही तिथून मग मी 1975 मध्ये IIT मध्ये लागलो. 75 मध्ये 1975 जनरल आर्मी सेक्शन तिथे कामाला लागलो. हे 34 वर्षे मी सर्व्हिस केलं IIT मध्ये. 34 वर्ष सर्व्हिस करता सोशल पण काम तिथे मी केलं त्या एरियामध्ये. माझ्या एरियामध्ये जयंती करणं सगळ्यांना एक संघटित. तुम्ही तर कामाला लागल्यानंतर तिथे मला वाटतं की क्वार्टर भेटतात तिथे IIT. जर माझे अनेक मित्र आहेत तर आतमध्ये IITच्या क्वार्टर आहेत. सर्वंट क्वार्टर आहे आतमध्ये. मग तुम्ही IIT मध्ये राहत होते की नंतर कामाला लागल्यानंतर की बाहेर राहत होते? हा, म्हणजे हे भाडं IIT भाडं घ्यायची की नाही HRA चालू करायची
तो न करता आपल्या इकडे राहायचे ना. तुम्ही बाहेरच राहायचे. मी बाहेर राहायचो. अच्छा अच्छा. हा. त्याच्यानंतर नंतर मी 99 म्हणजे 99 मध्ये मी IIT मध्ये गेलो अच्छा. राहायला. कारण जी वसाहत होती जरा परिस्थिती बेकार होती. मुलांना शिक्षण घेणं हे महत्वाचं, देणं हे महत्वाचं होतं. बरोबर आहे. आणि मग मी IIT मध्ये गेलो. IIT मध्ये गेल्याच्या नंतर आपला सुमेध आहे. सुमेधला इंग्लिश केंद्रीय विद्यालय, त्यांचं माहिती आहे मला ते. मी बघितलेले. केंद्रीय विद्यालय कॅम्पस स्कूल. मग तिथे त्यांना ऍडमिशन वगैरे घेतलं. अच्छा अच्छा. 2-3 मुलं IIT मध्येच राहिली आणि 3 मुलं बाहेर. अच्छा. बाहेर म्हणजे शाळेमध्ये, प्राथमिक शाळा, महानगरपालिका, अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण पूर्ण 14वी पर्यंत 15वी पर्यंत असं शिक्षण मुलींचं झालं. आणि सुमित हा इंजिनियर झाला. मुलं किती आणि मुली किती? मुली 3. 3 मुली आणि मुलगा 1 आणि सुमित. एकंदरीत मग तुम्ही रिटायर काय झाले कुठल्या सालात? मुली 4 आहेत. 4 मुली. अच्छा. 4 मुली 1 मुलगा. 1 मुलगा. तर त्या मुलींचं वगैरे शिक्षण सगळं झालं. म्हणजे ग्रॅज्युएशन नाही पूर्ण झालं. म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण झालं. प्राथमिक थोडं शिक्षण वगैरे झालं. त्याच्यानंतर मग IIT मध्ये गेल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मग आता 2003 मध्ये मी अंबरनाथ मध्ये आलो. अच्छा. मी थोडं सांगा, मी जास्त सांगत आहे थोडं. बरोबर आहे. थोडं बरोबर. मी 2003 मध्ये अंबरनाथ मध्ये आलो. तिथे पण सोशल वर्क करत होतो. सामाजिक काम सामाजिक काम वगैरे. कार्यकर्ता असल्यानंतर तो कुठे जाऊ दे, तो आपलं सामाजिक काम सुरू करतो. नाही, मी माझ्या जीवनामध्ये जे काय परिस्थिती मला जी भोगावं लागली किंवा मी काढली, ती परिस्थिती मी अजून सुद्धा विसरणार नाही. बरोबर आहे. आणि त्या परिस्थितीचा माध्यम ठेवून मी ही काय गोष्टी करत होतो आणि अजून सुद्धा करतो. म्हणजे जरी मी माझी कंपनी झाली किंवा मी कंपनीचा मालक आहे, या दृष्टिकोनातून मी कंपनीचा मालक आहे ते मी नाही. बरोबर आहे. एक समाजाची नाळ जोडली. बांधिलकी बाबासाहेबांच्यामुळे आपण बाबासाहेबांचा जो आदर्श तो मी पूर्णपणे आता ह्या आयुष्यापर्यंत मी तो माझ्या हृदयात आहे. आधी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार नाही. अशी परिस्थिती ही करून मी ही कामं करत राहिलो. त्याच्यानंतर मग 2003 मध्ये आलो आणि तिथून मी हाफ डाऊन करतो. 2007 मध्ये मी रिटायर झालो. अच्छा. 2007 3 मध्ये आलो. 3 वर्ष मी हाफ डाऊन करत होतो. अच्छा. हाफ डाऊन करायचं म्हणजे काम IIT ते अंबरनाथ अशा पद्धतीने मी राहिलो. कुटुंब घेऊन इकडे आले राहायला तुम्ही 2003 ला? कुटुंब घेऊन इकडे आले राहायला? पूर्ण कुटुंब राहायला इकडे आलं अंबरनाथ मध्ये? पूर्ण कुटुंब. अच्छा. पूर्ण कुटुंब पहिलं तिथंच होतं. पूर्ण कुटुंब इकडे आलं. 2003 मध्ये मी रूमच घेतला नाही ती अंबरनाथ मध्ये, म्हणजे बुक केला होता. अच्छा. त्यावेळेस तो माझा रूम, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे 4.5 लाखाला तो रूम वगैरे त्या काळामध्ये 4.5 लाखाला घेतला होता. 600 स्क्वेअर फीटचा तो. अच्छा. कांचनगंगा म्हणून नवरीनगर तिथे घेतला. आणि मग इथे घेतल्याच्या नंतर इथे पण मग मी हे सोशल वर्क म्हणजे सामाजिक काम आपलं चालू केलं. तर मग माझ्या वाढदिवसापासून सामाजिक काम चालू केलं मी. तर मग सगळ्यांना म्हणजे माझ्याबद्दल आपुलकी वाटायला लागली. मग माझा वाढदिवस मी म्हणजे असा घरगुती नाही करता, जनरली करायचा. तो छोटा हो नाही तर मोठा हो, पण पब्लिक म्हणजे सगळ्यांसोबत करायचो वाढदिवस. तर अजूनपर्यंत सगळ्यांच्या सोबतच आहे. आणि त्या वाढदिवसाच्या माध्यमातून संपूर्ण अंबरनाथ मध्ये आपली परिस्थिती सामाजिक सेवा करतो म्हणून निर्माण झाली. अशी परिस्थिती झाली. त्याच्यानंतर मग ही कंपनी मी 2009 पासून आम्ही दोघांचा हा सर्व्हिसला होता. सुमित सर्व्हिसला होता. तर त्याला काहीतरी मला वाटतं 90,000 पगार मिळत होता. एक मिनिट जरा. सुमित भवार हे आबांचे चिरंजीव आहेत आणि अत्यंत उच्च शिक्षण आहे. आणि उच्च शिक्षण घेतलेल्या सुमित यांनी नोकरी, त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी होती, पण ती नोकरी सोडून व्यवसायामध्ये आलं पाहिजे, आपला स्वतःचा धंदा सुरू केला पाहिजे. आणि त्यांनी राजीनामा दिला, नोकरी सोडून दिली
आणि स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे. आज ही कंपनी भारतातच नाही तर देश विदेशामध्ये आहे. हा आबा बोला. हा. त्यामध्ये काय तो बोलला की आपल्याला बिझनेस काय काय करायला पाहिजे. तर तो बिझनेस करायचा म्हटल्याच्या नंतर मग तिथं पैसा आला. तो 90,000ची नोकरी सोडायची तर मग कुटुंब कसं चालणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग त्याला मी सांगितलं ठीक आहे, 6 महिने आपलं कुटुंब मी सांभाळेल, अच्छा. आपण हे व्यवसाय चालू करू, अशा पद्धतीने त्याला सांगितलं. आणि 6 महिन्याची अवधी त्याला दिली आणि मी जबाबदारी स्वीकारली आणि त्याने त्याच्या कामाचा रिझाईन दिला आणि कंपनी आम्ही चालू केली. कंपनी चालू केल्याच्या नंतर पहिलाच आम्हाला इथे MIDC मध्ये 2.5 लाखाचा पहिले सुरुवातीला प्रोजेक्ट प्रोजेक्ट मिळाला. 2.5 लाखाचा ही सुरुवात चांगली झाली. सुरुवात झाली. मग तिथून मग माझं ऑफिस नवरीनगर मध्येच होतं. अच्छा. ते 8x8चं ऑफिस होतं. छोटस. तर त्या ऑफिसाच्या माध्यमातून पहिलंच उद्घाटन आपलं आमदार केणेकर साहेब त्यांनी केलं होतं. ते आणि श्यामदादा. अच्छा, दोघे जण आले होते. अरे श्यामदादा त्यांचं जास्त हे नव्हतं, पण मग पहिलं काय आलंय, केणेकरांना आणला आणि माझ्या परिचय श्यामदादा नंतर आले. पण त्याच्या दोघांच्या हाताने उद्घाटन त्यांचं म्हणजे तुमच्या मार्गदर्शन झालं. कंपनीच्या कार्यालयाची जी सुरुवात आहे हा, ती हा. आमदार डॉक्टर बालाजी केणेकर आणि रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड आणि यांनी केणेकर. सुरुवात केली. केणेकर यांनी. हा, म्हणजे हे कधी 2009 मध्ये. 2009 मध्ये मी मला वाटतं केणेकर हे पहिलेच आमदार झाले होते. हा, पहिले आमदार सांगतो तुम्हाला. 2009 ला. हा. तर ह्या माध्यमातून आमचं मग हा प्रोजेक्ट केल्याच्या नंतर मग श्यामदादांनी पण आम्हाला जरा उभारी दिली. म्हणजे काय सांगितलं, सहकार्य की तुम्ही केलं. सहकार्य केलं आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत, हा. काम करा. आणि केणेकरांनी पण म्हणजे की सपोर्ट केला. सपोर्ट केला. म्हणजे काय बाबा, कामं वगैरे तुम्हाला जर मिळत असेल तर जरूर आम्ही ते देऊया. आणि मग त्यांनी एक चार्ट दिला याचा MIDCचा, म्हणजे कंपन्याची नाव वगैरे चार्ट डाटा दिला. आणि इथे ते तुम्ही जा किंवा आम्हाला प्रोजेक्ट द्या तुम्ही, म्हणजे असे काम द्या, हा. काय असं तर आम्हाला सांगा. हा, मदत करू. केणेकर, बालाजी केणेकर. मग तेव्हापासून बालाजी केणेकरची आपली ओळख. ओळख आहे. अच्छा. हा. आता बालाजी केणेकरचा त्याचा परिचय नको सांगू ना. नाही तुमचं सांगा. हा. आता त्याच्यानंतर मग अशा गोष्टी झाल्याच्या नंतर हळूहळू एक ऑफिस आम्ही छोटं घेतलं होतं. त्याच्यानंतर आमचा व्यवसाय वाढायला लागला. व्यवसाय वाढायल्यानंतर आम्ही स्वतः एक जय भवानी म्हणून एक इथे तिथे गाला घेतला, म्हणजे ऑफिस. ऑफिसमध्ये हा, हा. मग तिथे गेलो, 10ला गेलो खालून, म्हणजे नवरीनगर मधून 10, 11, 11 आणि 12 म्हणजे 3 वर्ष आम्ही तिथे त्या ऑफिसमध्ये राहिले. काम केलं. आणि तो रूम आम्ही ऑफिस खरेदी केलं. अच्छा, पहिले खरेदी करून टाकलं ते. हा, डायरेक्ट खरेदी माझ्या नावाची खरेदी झालेली आहे अजून. मग ते खरेदी केल्याच्या नंतर मग तिथून पहिलंच आमचा फाउंडेशन डे रंगोली हॉटेल आहे इकडं, रंगोली हॉटेल म्हणून, तिथं आपला पहिलाच फाउंडेशन झालं 2013 मध्ये स्वतःच. मग 2013 मधून आम्ही इकडे आलो. आता इथे आले. हा. मग इकडे तेव्हापासून आम्ही अजूनपर्यंत इथे आहे. बघा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही नसताना त्या काळामध्ये जे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असायचे, म्हणजे काही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरिबीची असायची, परंतु त्याच्यातून मार्ग काढत कुणाचीही न डगमगता आज ते या कंपनीचे MD आहेत. आणि मुलगा सुमित भवार हे CEO आहेत. आणि एक कुटुंबाने, आणि मी आता बघितलं तर त्याच्या दोन्ही मुली इथे काम करतात, सर्व्हिस करतात. म्हणजे मला वाटतं पूर्ण कुटुंब ह्या कंपनीशी जोडलेले गेले, पूर्ण कुटुंब ह्या कंपनीशी एकदम चिकाटीनं काम करत आहेत. आणि कुटुंब एकत्र आल्या कारणामुळे या कंपनीची जी भरभराट सुरू आहे आज देशात विदेशामध्ये, ही कंपनीची मोठी होते. तर याला हे संपूर्ण कुटुंबाचा मोठ्या प्रकारचा आधार आहे. आणि नातेवाईक असतील, मित्रपरिवार असत, आणि आबा जे सामाजिक आणि धार्मिक काम करतात, चांगलं काम करतात. भगवान बुद्धांचा एक विचार आहे की जे आपण कुशल काम करतो तर त्या कुशल कामाला निश्चितपणे पाठिंबा मिळतो. मग ते आपले मित्र असू दे, आपले नातेवाईक असू दे, आपले सहकारी असू दे. आबा
आता हे जे धार्मिक काम आहे किंवा सामाजिक काम तुम्ही करत आहात, म्हणजे व्यवसायाबरोबर तुम्ही ते काम करत आहात, तुम्हाला या पुढच्या पिढीनं किंवा आताची जी लोक आहेत, तुमच्या काळातली लोक म्हणजे तुमच्या पिढीतली लोक जी तुम्ही आता विक्रोळीमध्ये बघितलेली आहे, अनुभवलेली आहेत, बरोबर. आणि आजची लोक याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? मला असा फरक पडतो की ज्या समजा शून्यमधून आम्ही हे विश्व निर्माण केलं, विश्व निर्माण केलं, हे लक्षात घेता मी अनेक लोकांना ह्या काही गोष्टी सांगत असतो. त्या गोष्टी म्हणजे अशा की मग मला तुम्ही भेटायला या, कंपनीमध्ये भेटायला या किंवा येत जातो मी. तर काही लोकांना काय असं वाटतं की बाबा हा कुठेतरी मोठा झाला म्हणून आम्हाला कंपनी दाखवायला. अच्छा अच्छा, गैरसमज करून घेतात. गैरसमज करून गेलो. तर माझा समज असा आहे की ते आल्याच्या नंतर की आम्ही कुठल्या परिस्थितीने इथून इथं कसं आलो, मग तुम्ही पण का हा प्रयत्न करू नये, अच्छा, अशा दृष्टिकोनातून मी अनेकांना बोलवायचो. आणि काय आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन अशाच पद्धतीने केलेले आहे. आम्ही कसं आलो, आम्ही काय काय परिस्थिती सहन केल्या, इथपर्यंत कसं आलो, ह्या दृष्टिकोनात तुम्ही पण पाऊल म्हणजे तुम्ही पण वाटचाल करायला पाहिजे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे कंपनीचे व्यवसाय समजून मला तर सोशल याचा सामाजिक कामाचा आवड आहे. तेव्हा सामाजिक कामाची आवड तर प्रत्येक संपूर्ण अंबरनाथचा कानाकोपरा मी ठेवलेला नाही. म्हणजे माझ्याने जेवढं सहकार्य मिळतं तेवढं केलेलं आहे. शाळेमध्ये मुलांना वया वाटप वगैरे, त्याच्यानंतर त्यांना पावसाळ्यामध्ये रेनकोट, म्हणजे काय ज्या जेवढं करता येईल आपलं तेवढं. हा जेवढं करायचं तेवढं केलं त्यांना. म्हणजे संपूर्ण अंबरनाथ, आता संपूर्ण अंबरनाथला माहीतच आहे की जे की बाबा आबांनी भरपूर काय केलेलं आहे. पण आणि हे केलेलं आहे आपल्या स्वतःच्या मेहनतीने. म्हणजे मी बाहेर काय नाही, आपल्या मेहनतीचे पैसे, कष्टाचे पैसे, मेहनतीचं असं नाही की कुणाकडनं घेऊन मग द्यायचं असं नाही. घेऊन आणि मग त्याला द्यायचं असं काही नाहीये. आता ज्या कोविडच्या माध्यमातून आपलं अंबरनाथ, आपलं हे ना की आंबेडकर नगर, तिथे काय मध्ये पावसामध्ये एक भिंत कोसळली. भिंतीच्या बाजूला त्यांचं घर होतं भिंत, आणि तो रोड होता. आणि त्या रोडने सगळी माणसं यायची, त्यांच्यावरती ती भिंत कोसळली. भिंत कोसळली त्यावेळेस नगरसेवकांनी तर दिलीच असेल काय, आपली जे नगरसेवक, पण मी पण त्यांना मदत केली. आणि कोविडच्या अगोदर माझे शिबिर आयोजित दिले, शिबिर आयोजित भरपूर शिबिर, लोकांना मोफत शिबिर वगैरे, रक्तदान शिबिर वगैरे, सगळ्या मध्ये शिबिर, शिधा वाटप करणं, सकस आहार वाटप करणं, त्यांना कपडे वगैरे देणं, हे भरपूर केलं. आबा तुम्ही सामाजिक आणि धार्मिक काम करत असताना ते राजकारणामध्ये काय? नाही, राजकारणाचा मी विचारच केलेला नव्हता ना. सामाजिक धार्मिक, आपलं सामाजिक धार्मिक काम आणि आपली व्यवसाय, हा व्यवसाय, सामाजिक आणि व्यवसाय, हे याबद्दल मी, बाकी राजकारणाचा माझा काय प्रश्न होता, राजकारणाचा सांगतो तुम्हाला. आता नंतर पाठीमागं नाही का हे महानगरपालिकेचे इलेक्शन निघालं कोविडच्या अगोदर. अच्छा, आणि कोविडच्या अगोदर मग तिथून प्रदीप पाटील जो आहे, ओळखतं का ना मला माहित नाही तुम्ही, प्रदीप पाटील शहर अध्यक्ष अंबरनाथचा, ते तिघे भाऊ आपल्या ऑफिसला आले. आणि आपल्या ऑफिसला आल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही नगरसेवक निवडणूक लढवली पाहिजे, तुम्हाला निवडून देऊ, पण तुम्ही नगरसेवकाचे हे करा म्हणून, निवडणूक लढवा, हा अर्ज करा असं सांगितलं. तर त्यांना मी अगोदरच सांगितलं बाबा माझ्याने शक्य होणार नाही, तुमचं सहकार्य पाहिजे. आणि त्या माध्यमातून त्याने वार्ड नंबर 36 आंबेडकर नगर, तो वार्ड मला त्यांनी दिला होता. त्या वार्डमध्ये कोरोनाच्या अगोदर जे काय गोरगरिबांना द्यायचं ना, 800 घर आहेत साहेब. आणि 800 घरामध्ये प्रत्येकाला मग कुठल्याही धर्माचा, तो हा या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असा विचार केला नाही. पण जे काय दिल्या वस्तू त्या 800 घरांना दिल्या. पहिले तर 800 घरं मोजावं लावली आणि प्रत्येक 800 घरामध्ये मी या वस्तू दिल्या. म्हणजे कपडे दिले, साड्या दिल्या, म्हणजे काय त्या काळ गरजेचे, अन्नधान्य वाटप केलं, पण प्रत्येकाला. जात धर्म काय बघितलं नाही, काहीच माणसाला द्यायचं असंच माझं. म्हणजे अजून कुठल्या राजकारणातले काय ते आपलं काय नाही, आपली सामाजिक भावना म्हणून दिली, असं सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने मी काय असं केलं ना की आपल्याच लोकांना करावं असं नाही, सगळ्यांना. असं माझं अजूनपर्यंत हेच काम राहिलं. आता अनेक लोक इथं माझ्याकडे येतात, कुणी गणपतीचे येतात, नवरात्रीचे येतात, अजून काही लोक येतात, त्यांना सगळ्या हाताने आपली जी काय पाहिजे ती मदत करतो.
एक बघा, ही मुलाखत घेण्याचं एक कारण होतं की एका खेड्या गावामध्ये 5वी शिक्षण, घरातली अत्यंत बिकट परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमधून एक मुलगा पवईसारख्या ठिकाणी येतो, झोपडपट्टीमध्ये राहतो, आणि आई ही पवई IIT मध्ये काम करते, घरकाम करते. आणि काम करत असताना आईनं सांगितलं की माझी आर्थिक परिस्थितीचे प्रोफेसर वर्ग असतील, तिथला जो अधिकारी वर्ग असेल, माझी मुलं गरीब आहोत, आम्ही गरीब आहे, आणि माझ्या मुलांना कामाला लावा. आणि त्या आईनं, त्या मातोश्रीनं, त्या मातेनं 4 मुलं ही पवईच्या IIT मध्ये कामाला लावली. 4 मुलांमध्ये आबा सुद्धा होते. आणि आबांनी त्या ठिकाणी राहून, बघा, आबा हे IIT मध्ये राहून सुद्धा त्या कंपनीमध्ये त्यांनी तिथं न राहता समोरच्या झोपडपट्टीमध्येच राहिले. काही दिवसांनी ते मुलांच्या शिक्षणासाठी ते IIT मध्ये राहायला गेले, निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर ते अंबरनाथमध्ये सामाजिक धार्मिक काम करत राहिले. आणि सामाजिक धार्मिक काम करत असताना त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आणि तो छोटासा जे रोप लावलं होतं, आज त्याचा विशाल असं वृक्ष झालेला आहे. म्हणजे ही मुलाखत यासाठी घेतली होती की छोट्याच्या याच्यामधून आलेली म्हणजे हा आपण आदर्श घेतला पाहिजे की परिस्थिती झगडलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, आणि जर प्रामाणिक काम जर आपण केलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराच्या माध्यमातून आपण कुशल काम केलं, कुठलीही अपेक्षा न ठेवता जर आपण काम केलं, तर यश हे नक्की मिळतं. आज आबा यांना जे यश मिळालं आहे, त्यांचा मुलगा सुमेध पवार अत्यंत हुशार आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, आणि आज संपूर्ण कंपनीची जी धुरा आहे ते सुमेध पवार हे बघतात. देश विदेशामध्ये त्यांच्या काम चालतं, त्यांचा व्यवसाय आहे. असे आबा, तुम्हाला जे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही जे आज यश मिळवलेलं आहे, म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही असा कधी विचार केला पण नसेल की मी आज ह्या खुर्चीमध्ये MD होऊन बसेल, म्हणजे असं कोणी, म्हणजे तुम्हाला हे वाटेल की आयुष्यामध्ये तुम्ही कधी विचार पण केला नसेल की मी एका कंपनीचा, देश विदेशातल्या कंपनीचा MD असेल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर तुम्ही चाललेले आहात. बाबासाहेबांच्या विचारावर चालल्या कारणामुळेच बाबासाहेब, तुमची जी सामाजिक भावना आहे, तुम्ही जे देता ते का देता, कारण तुम्ही ज्या परिस्थितीतून आलेले आहात आणि तुम्हाला माहित आहे ही परिस्थिती कशी असते, म्हणून तुम्ही आज मुलांना असते, शाळेची मुलांना वह्या पुस्तकं, त्यांना ज्या वस्तू देता किंवा एखाद्या विभागामध्ये काही वाटप करता, तरी तुम्ही ती परिस्थिती बघितली आहे. आणि त्या परिस्थिती बघितल्या कारणामुळे तुम्ही तिथे त्या लोकांशी तुमची जी सामाजिक नाळ जी जोडलेली आहे ते तुम्ही आजपर्यंत सोडली नाही. मला असं वाटतं यापुढे आपण अशी सामाजिक नाळ जी घट्ट आहे अशी ठेवूया, आणि तुमच्या कंपनीला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो, आणि तुम्ही दीर्घ आयुष्य लाभावं, शतक पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो. जय भीम. हे सामाजिक धार्मिक काम करत असताना आपल्या अंबरनाथमधील सर्व मंडळ, संस्था एकत्र येऊन सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ त्यांनी ज्या स्थापन केला होता त्याचे ते अध्यक्ष होते. तसेच आबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. तिथे त्यांना झेलची हवाई खावा लागली होती. हे कुठल्याही नोकरी जाईल याची अपेक्षा न घाबरता लढाऊ, ज्याला म्हणजे आबा नुसते सामाजिक धार्मिक कार्यकर्ते तर नाहीच, परंतु ते एक लढाऊ पॅन्थर सुद्धा आहेत. असे आबा, तुमचा खरोखरच आम्ही शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जे काम केलेलं आहे आयुष्यभर, या कामाची पोचपावती, आज जे तुम्ही खुर्चीमध्ये बसलेले आहात, त्या कार्याची ती पोचपावती आहे. आणि त्या कार्याची पोचपावती असल्या कारणामुळं तुम्ही समाजाला विसरले नाही, आणि समाजही तुम्हाला कधी विसरणार नाही. अशा प्रकारचं आपण आबांना शुभेच्छा देऊया आणि थांबतो. जय भीम.